नमस्कार, मी विलास महाले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी. यवतमाळवरून एक धक्कादायक आणि तेवढीच दुःखद बातमी समोर येत आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनचे तत्कालीन PSI राहुल वानखेडे यांच्या कारला भरधाव रुग्णवाहिका धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात PSI राहुल वानखेडे आणि त्यांच्या पत्नी रुपाली या गंभीर जखमी झाल्या, तर राहुल वानखेडे यांची 8 वर्षीय मुलगी त्रिशा हिचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. धामणगाव रस्त्यावरील देवगाव चौफुलीवर 25 मार्च बुधवारला हा भीषण अपघात झाला. राहुल वानखेडे हे सध्या अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे कार्यरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या पारवा पोलीस स्टेशनचे तत्कालीन PSI राहुल वानखेडे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धामणगाव रस्त्यावरील देवगाव चौफुलीवर हा भीषण अपघात झाला. PSI राहुल वानखेडे हे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे आता कार्यरत आहे. राहुल वानखेडे यांची 8 वर्षीय मुलगी त्रिशा हिला शाळेत अव्वल क्रमांक मिळाल्याने वानखेडे दाम्पत्याने शाळेत जाऊन सर्वांचं तोंड गोड केलं. त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं व परत घरांकडे निघाले असता देवगाव चौफुलीवर त्यांच्या कारवर भरधाव रुग्णवाहिका येऊन आदळली. हा अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. आपण CCTV फुटेज मध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे भरधाव रुग्णवाहिका ही कारवर आदळली. यामध्ये कारमधून प्रवास करणारे राहुल वानखेडे आणि त्यांच्या पत्नी रुपाली या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांची 8 वर्षीय मुलगी त्रिशा हिचा मात्र या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या राहुल वानखेडे आणि त्यांच्या पत्नी रुपाली यांना यवतमाळच्या संजीवन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या त्रिशावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. PSI राहुल वानखेडे हे पारवा पोलीस स्टेशनला कार्यरत असताना ते घाटंजी येथील वसंतनगरमध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे वानखेडे यांच्या अपघाताची बातमी ही वसंतनगर वासियांकरता धक्का देणारी ठरली. अपघातात झालेला त्रिशाचा मृत्यू हा मनाला चटका लावणारा आहे. त्रिशाच्या अपघाती मृत्यूमुळे PSI वानखेडे यांच्या चाहत्या वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.